संतोष देशमुख प्रकरणामधला वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड आहे असं सीआयडीने जे आरोपपत्र दाखल केलं आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. देशमुख नाही नाही, असं पत्र माहिती मला नाही. हे त्यांचं कॉन्फिडेन्शियल विषय आहे. त्यांनी जेव्हा ते माहिती सादर करतील कोर्टाला आणि ते ऑफिशियली कोर्टातून येईल तेव्हाच मी त्याच्यावर भाष्य करेन. तुमच्या म्हणण्यावर करणार नाही. त्याला ही शुड बी सेंड टू द गॅलोज. यांना फाशीशिवाय दुसरी कुठची शिक्षा होऊच शकत नाही. कारण इतक्या निर्दयतेने त्यांनी प्लॅन करून सगळं करून कट करून त्याला मारलंय हे याच्यातनं सिद्ध झालंय. त्यामुळे मला असं वाटतं की अशा लोकांना फाशीपेक्षा काहीही शिक्षा दुसरी होऊच शकत नाही, फाशीच झाली पाहिजे. बीडचा या निमित्ताने उल्लेख होतो आणि बीडची कुठेतरी बदनामी होते. आता मला तर वाटतं तो विषय मागे पडलाय. पण तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे की हेच प्रश्न विचारा. अजिबात तो विषय आता एक मिनिट मी तुमच्या एक मिनिट थांबा. तुमच्या पुण्यात आहे मी. आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये, झाला नाही का? झाला ना. ते प्रश्न विचारा ना. मी पुण्यात आले, तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारताय? पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही. त्या मुलीवर अत्याचार झाला की नाही? आणि संतोष देशमुखच्या हत्येविषयी तीव्र निषेध आणि त्याची वेगळी चौकशी करावी हे मी किती वेळा बोलू? मी झाल्याच्या घटनेपासून 12 डिसेंबरचं माझं भाषण काढा, ऑनलाईन आहे. त्याच्यामध्ये 90% मी त्याच्यावरच बोललेली आहे. आता मी पंकजा मुंडे यांचे एक बाईट ऐकलं टीव्हीवर आणि ऐकून अतिशय धक्का बसला. त्या म्हणतात मला तुम्ही पुण्याच्या घटनेवर प्रश्न विचारा. मी आता पुण्यात आहे तर तुम्ही बीडवर काय प्रश्न विचारता? अहो तुम्ही बीड मधले आहात, तुम्ही परळीला राहता. तुम्हाला जर विचारणार नाही तर कोणाला विचारायचं? तुम्ही जर फिरायला अमेरिकेला गेला तर तुम्हाला काही ट्रम्पवर आम्ही प्रश्न विचारणार का? तुम्ही बीडच्या आहात, तिथल्या मंत्री आहात, तिकडच्या लोक रिप्रेझेंटेटिव्ह आहात, म्हणून तुम्हाला जे प्रश्न विचारले जाणार त्यांची उत्तरच ऐकून अतिशय शॉकिंग वाटतं. आणि ही सगळी मंडळी आता आपले नेते होऊन बसलेले आहेत, याचं दुर्दैव आहे. आपण हे पहा, आम्ही पहिल्या दिवसापासून आरोप करत होतो की याचा मास्टर माइंड, याचा करता करिता हा वाल्मिक कराडच आहे पहिल्या दिवसापासून. कारण हे विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले हे बाकीचे सगळे प्यादे आहेत. हे वापरून घेणारा आणि वापरणारा एकमेव व्यक्ती म्हणजे वाल्मिक कराड. आणि त्याच्यामुळे वाल्मिक कराड हा 100% यातला मास्टर माइंड आहे हे मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो. आणि आता चार्जशीट मध्ये पोलिसांनी सुद्धा त्याच्यावरती मोहर लावलेली आहे. तिन्हीच एकत्रित केल्यामुळे त्यांनी ते आरोपपत्र जे आहे ते आरोपपत्र दाखल केले. आणि या आरोपपत्राच्या अनुषंगानं बोलायचं जर झालं तर आज महाराष्ट्रासमोर हा खरा गुन्हेगारीचा चेहरा आणि बीड जिल्ह्यामध्ये जे गुंडा राज कुणी चालवलं त्याचा चेहरा आज महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे. असं आहे की आता जी चार्जशीट फाईल झाली आहे त्याचे काही डिटेल्स आता आले आहेत आणि 1758 पानाची चार्जशीट फाईल केली असं सांगण्यात आलं. तर त्यातले बुलेट पॉईंट्स जे आपण म्हणू तर ते अतिशय धक्कादायक बाब ही आहे की एक तर राजकीय दबाव होता हे नक्की, धनंजय मुंडे यांचा दबाव होता हे नक्की. का? कारण खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या हे तिन्ही वेगळी प्रकरणं नाहीत. याचा सूत्रधार एकच आहे हे आणि ती तिन्ही प्रकरणं एकत्र केली गेली. याच्यावरनं सिद्ध होत आहे की कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंनी रचलेला हा कट आहे. जे आपण आतापर्यंत फक्त ऐकलं होतं ते आता चार्जशीटमध्ये लिहून काढलेलं जेव्हा आपण बघतो तेव्हा खात्री पटते की ही माणसं असूच शकत नाहीत. हे निर्दयी जमात आहे ही. हे एक सिंडिकेट जे आहे त्या सिंडिकेटला आणि त्यांचे जे बॉस आहेत धनंजय मुंडे त्यांना सगळ्यांना अद्दल घडायला हवी, अद्दल घडायला हवी. कारण कराडला मोठं करणारे, त्यांना वाचवणारे, पदोपदी वाचवणारे हे धनंजय मुंडे होते. आता तरी त्यांचा राजीनामा नाही दिला तर त्यांना बडतर्फ केल्याशिवाय सोडायचं नाही, नाही तर आता महाराष्ट्र पेटून उठेल. हे सगळं संघटित गुन्हेगारीचं जाळ आहे. आम्ही हे सुरुवातीपासून सांगत होतो आणि हे सांगत असताना आज ते खऱ्या अर्थानं सिद्ध झालंय. आणि सिद्ध हे सगळं कागदोपत्री पुराव्यानिशी किंवा जे काही घडलेले व्हिडिओ कॉन्फरन्स आहे, व्हिडिओ कॉल आहेत, काही ऑडिओ कॉल आहेत, काही CCTV फुटेज आहेत आणि सगळे हे म्हणजे त्याच्या सगळ्या साक्षी झालेल्या आहेत आणि सगळे पुरावे भेटले आहेत. त्या अनुषंगाने हे सगळं मांडलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना हे सगळं मांडलं होतं. आज जे चार्जशीट तयार झालेलं आहे त्या संदर्भात आम्ही जसे गुन्हे घडलेत, जशी ही साखळी आहे, जसं हे कडी जुटलेली, त्या संदर्भात आम्ही त्यांना बोललेलो होतो. मला काही आश्चर्य वाटत नाही. कारण का ज्या
पद्धतीने अमानुष पद्धतीने हा खून झालेला आहे बीडमध्ये. आणि मला एकच प्रश्न आहे की ह्या व्यक्तीची हिंमतच कशी होते, त्यामुळे अर्थातच या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणीतरी मोठं त्यांच्या मागे असल्याशिवाय एवढा अंधाधूत कारभार चालेल कसा एखाद्या जिल्ह्यामध्ये. आणि इतके 70-75 दिवस झाले असले तरी अजून एक कृष्ण आंधळे फरारच आहे. मग तो फरार आहे तरी कुठे, सापडत कसा नाही. आणि मग राज्यात नसेल तर परराज्यात आहे का? मग होम मिनिस्ट्रीला कॉन्टॅक्ट केले का या सरकारने, की दिल्लीला कॉन्टॅक्ट केले का, होम सेक्रेटरीना कॉन्टॅक्ट केले?